बीड जिले से मिली जानकारी के अनुसार राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी के पदाधिकारियों और सामाजिक कार्यकर्ता राम खाड़े पर देर जानलेवा हमला किया गया। 60 गंभीर रूप से घायल हो गए और उन्हें रात करीब 3 बजे पुणे के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया, जहां आईसीयू में वेंटिलेटर स्पॉट पर उनका उपचार जारी है। सूत्रों के अनुसार यह घटना रात 9 से 9:15 के बीच मदगांव के पास घाटी, जब खाड़े और उनके सहकर्मी होटल से बाहर निकल रहे थे। आरोप है कि 10 से 12 हमलावरों ने पहले किशोर मूल्य पर हमला किया और फिर खाड़े को गाड़ी से बाहर खींचकर अंधेरे में ले जाकर धारदार हथियार से हमला किया। हमलावर उनकी गाड़ी के शीशे तोड़कर मौके से फरार हो गए। खाड़े के समर्थक का कहना है कि यह हमला पूर्व नियोजित था। अभी तक परियोजन ने किसी भी बयान से दूरी बनाए रखी है और उनका कहना है कि वे पूरी घटना की जानकारी जुटाकर बात करेंगे। माझं नाव आहे मनोज चौधरी हो, आणि माझं गाव आहे करेवडगाव, जे राम खाडेंचं गाव आहे त्यांच्या शहरचं माझं गाव आहे। आणि आम्ही सगळे एका मतदारसंघातले, आष्टी मतदारसंघातले। आम्ही आष्टी मतदारसंघामध्ये काम करत असताना आम्हाला ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला फेस करायला लागतात, त्या गोष्टीबद्दल मी सगळी चर्चा करतो। हे सत्तेसाठी जे भस्मासुर आहे, सत्तेसाठी जे लालची आणि खुर्चीसाठी जे बसलेले भस्मासुर आहेत, ते महत्त्वाचं नाही। आता आम्हाला दोन मिनिट सांगतो, मला पूर्ण बोल सविस्तर तुम्हाला माहिती मी बोलतो। मनोज चौधरी आणि 2014 पासून आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर काम केलेलं आहे आणि आम्ही सगळे एकत्रच काम करणारे लोक आहेत। पण आम्ही काम करत असताना हे कशा पद्धतीने हे दबावाचं राजकारण आणि हल्ले करणं, हे हल्ले करण्याचा प्रकार आहे वारंवार आमच्यावर केला जातो। आणि मी जे आतापर्यंत आमदार सुरेश धस, आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे आतापर्यंत सांगत होते ना की मी सांगतोय की गुंडाला जात नसते, वारंवार सांगतोय मी। आणि जो हल्ला केला ते आहेत राम सूर्यभान खाडे, त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचं नाव आहे राम सूर्यभान खाडे आणि त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला करायला आलाय। जो आतापर्यंत आमदार सुरेश सांगत होता ना की मी आष्टी मतदारसंघाचा कायवारी, बीड जिल्ह्याचा कायवारी म्हणून, त्याने फक्त आता समोरही सांगावं SIT लावावी, CID लावावी आणि हा तपास सगळा CID मार्फत करावा। आणि याच्यामध्ये सत्य घरात बसल्या 20 दिवस झाला सुरेश घरच्या बाहेर पडत नाही, का पडत नाही? आणि हे मागून जे हल्ले करायचं काम आहे ना, तरी फक्त जनतेला येऊन समोर सांगावं की हे कृत्य केलं कुणी। आणि याच्या मागे कारण फक्त एकच आहे की राम खाडेंनी त्यांची प्रकरण सगळी बाहेर काढायचं प्रकरण चालू आहे। आणि आताच काल स्टे एका गोष्टीमध्ये, 2 गोष्टीमध्ये स्टे मिळालाय, फक्त एकमेव कारण आहे की राम खाडेंचा हल्ला जीव घ्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे एकट्या राम खाडे नाही, बोट करावं, राम खाडे एकटेच नाही की राम खाडे एकटेच नाही, पण त्या ठिकाणी जेवढे लोक हे भस्मासूर जे संपवायला, म्हणजे भस्मासूरचे हे सत्तेची खुर्ची मागे बसले होते, यांना संपवण्यासाठी जेवढे लोक प्रयत्न करा, सगळ्याला संपवण्यासाठी सुरेश धसच्या चौकशीची मागणी करतात। माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमदार सुरेश धस SIT आणि CIDचं जे बालबोला महाराष्ट्रभर घेतलं होतं, 100% माझी मी तुम्हाला गॅरंटी नाही, आमचं रोजचं तिथं वागणं आहे, आम्हाला रोजचं माहिती आहे। आमदार सुरेश धस आणि सुरेश धसच फक्त। चौधरी साहेब, रात्री किती वाजता हल्ला झाला तुम्ही त्यांच्या सोबत होता का? काय घडलं होतं? किती लोक? आम्ही रोजचे दररोजचे सहकारी आहेत। रात्री तुम्ही त्यांच्या बरोबर नव्हतो, पण आम्ही रोजचे सहकारी त्यांचे। ही घटना आम्हाला मी 20 दिवस झालं सुरेशला आवाहन करतोय तब्येतीबद्दल। मी आता वरती येऊन सगळ्या गोष्टी बघतोय तब्येतीचा, हो, जीव घेण्याचा पूर्णपणे त्यांची बोटं मोडली आहेत पूर्णपणे, त्यांना एकदम म्हणजे 10 ते 12 लोकांनी यांनी। आणि काय करतात ते वेगवेगळ्या असं